आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नाशिक मध्ये अशोक स्तंभ ते या हुतात्मा स्मारकापर्यंत कॅन्डल मार्च हा काढण्यात आला। आपण बघितलं की 2-3 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये जो अतिरेक्यांनी आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला होता। अनेक निष्पाप लोकांचे बळी त्यामध्ये गेले आणि अतिशय सुन्न करणारी हृदयद्रावक अशी घटना ते त्या दिवशी घडली आणि याचा निषेध हा झालाच पाहिजे। कारण आपण बघतो आहोत की आदरणीय मोदीजी हे खूप काम करत आहे की आतंकवाद्यांना संपवण्याचं, आणि तरी देखील कधी ना तरी कुठे कुठे हे डोकं काढलं तर निश्चितच त्यांना याचं उत्तर मिळेलच। मोदीजी त्यांचा खात्मा करतीलच, परंतु आपल्या नाशिक शहराच्या वतीने या युवा मोर्चाचे सागरजी शेलार त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आमच्या शहराचे हे सर्व उपस्थित राहून मोठ्या संख्येने या युवकांनी या कॅन्डल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चितच त्यांना एक ठोक उत्तर मला वाटतं या निमित्ताने दिलेलं आहे। संपूर्ण देशात संपूर्ण राज्यात हा निषेध प्रत्येक ठिकाणी होतो आहे आणि आज इथे नाशिक मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने केलेला आहे। आपल्या भारतीय पर्यटनावरती पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केलाय त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व कामगार आघाडी या ठिकाणी उपस्थित आहे। आमचं मोदीजींवरती पूर्ण विश्वास आहे। ज्या पद्धतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आमच्या भारतीयांना धर्म विचारून त्यांची हत्या केली त्याचं उत्तर आमचे नरेंद्र मोदीजी नक्की देणार आहे। जिस तरह से आपने धर्म पूछ के हमको मारा है वो उसी तरह से हम लोग धर्म बोल के आपको मारेंगे और आपको करारा जवाब देंगे। जय श्री राम, जय भारत। आज भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगर आणि कामगार मोर्चा नाशिक महानगर यांच्याकडनं आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी नाशिक शहराकडनं निषेध टॉर्च मार्च काढून या सर्व घटनेचा निषेध करण्यात आला। काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी निष्पाप 27 पर्यटकांना धर्म विचारून ज्या पद्धतीने जे हिंदू आहे यांना निर्गुण खून या पर्यटकांची हत्या करण्यात आली, याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी टॉर्च मार्च काढून आणि मेणबत्ती लावून या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो। या सर्व हल्ल्याला कालच पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्यांनी विचारही केला नसेल त्या पद्धतीचा करारा जवाब मिळेगा अशा पद्धतीने खूप माननीय पंतप्रधान आणि भारत सरकार यांना चोख उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। हे तर आज भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराकडनं आम्ही या सर्व पर्यटकांना त्यातले आपल्या महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता टॉर्च मार्च काढून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। धन्यवाद।